हा पदार्थ असा आहे की फक्त आषाढ महिन्यातच नाही तर अगदी 12 महिने तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता. करायला पटकन होतो आणि तोंडाला चव सुद्धा छान येते. तर 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलंय. त्याच्यामध्ये जे काही बेसिक मसाले असतात ते घालायचे. हळद पावडर, धना पावडर, ओवा, तीळ आणि लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा. जर जास्त तिखट आवडत असेल तर मिरची पावडर सुद्धा वापरा. कोथिंबीर घालायची, तीळ घालायचे आणि कोमट पाण्याने पीठ छान असं भिजवून घ्यायचं. आता पीठ कोमट पाण्याने का भिजवायचं तर कोमट पाण्यामुळे पिठाला छान चिकटपणा येतो आणि पुरी खुसखुशीत होते, म्हणून कोमट पाण्याने पीठ मळायचं. पीठ मळल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच त्याची पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मस्त अशा मध्यम गॅसवरती तेलामध्ये छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायच्या. अतिशय मऊसूत होतात, एक 8 दिवस आरामात टिकतात. या पद्धतीने पुऱ्या इतक्या खमंग होतात ना की 8 दिवस राहणारच नाहीत, अगदी 1-2 दिवसामध्ये माझ्याकडे तरी संपतात. माझ्या मुलींना सुद्धा खूप आवडतात म्हणून मी आधीमध्ये अशा रेसिपी बनवत असते. तुम्ही सुद्धा नक्की बनवा, तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर याची पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन